रियाज लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जी जत्रेत मिळती तशी गुडीशेव। बनवायला खूप सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तुम्ही बेसन कुठलंही घेऊ शकता, मार्केटचं घेऊ शकता किंवा घरी डाळ दळलेलं असेल तर तीही घेऊ शकता, पण इतकंच का डाळ एकदम बारीक दळलेली पाहिजे। तुम्ही वाटी कुठलीही घ्या, पण प्रमाण घेताना एकच वाटी ठेवायची। आता त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल आपलं नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं। तेल सर्व पिठाला एकदम व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। तेल टाकल्यामुळे आपली गुडीशेव एकदम खुसखुशीत होते। सर्व तेल चोळून झालं की अशी मूठ वळून घ्यायची। मूठ एकदम व्यवस्थित वळली की आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालं असं समजावं। आता त्यामध्ये एकदम थोडं पाणी टाकून, जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं। पाणी जास्त टाकायचं नाही आणि थोडं पाणी टाकून एकदम घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असं पीठ भिजवून झालेलं आहे। इतपत घट्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं। आता आपण गुडीशेव करून घेऊ। त्याआधी आपण गुडीशेवसाठी तेल तापत ठेवू, म्हणजे वेळ पण वाचेल आणि झटपट होईल। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल जास्तीचं टाकायचं नाही, एकदम थोडंसं मी तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम होतंय तोपर्यंत आपण गुडीशेव करून घेऊ। इथे जे आपण चपाती करतो त्याचा पाट घेतलेला आहे आणि त्यावर एकदम थोडासा असा गोळा घेतलेला आहे। जशी आपण कुळथाचे शेंगुळे करतो त्या प्रमाणामध्ये हाताने असं वळून घ्यायचं। शेंगुळे जास्त बारीक वळतो, पण त्यापेक्षा नॉर्मल थोडंसं जाड ठेवायचं। मी इतपत जाड ठेवलेलं आहे। आता आपण सुरीने ज्या आकारामध्ये आपल्याला गुडीशेव करायची त्या आकारामध्ये कट करून घ्यायची। इथे मी नॉर्मली मार्केटमध्ये असते त्या आकारामध्ये कट करून घेतलं। ते एका ताटामध्ये काढून घेतले। अशीच मी सर्व गुडीशेव तयार करून घेते। सर्व गुडीशेव तयार करून झाली। तुम्ही बघू शकता एकसारख्या आकारामध्ये मी कट करून घेतली। आता आपण ती तळून घेऊ। तेल पण एकदम व्यवस्थित तापलेलं आहे। तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही। इतपत गरम झालं की त्यामध्ये गुडीशेव टाकून घ्यायची। गुडीशेव टाकताना एक टाकायची आणि गुडीशेव टाकल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवर एकदम व्यवस्थित असं तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपली गुडीशेव मध्ये कच्ची राहू शकते, त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला गुडीशेव तळून घ्यायची आहे। गुडीशेव तेलामध्ये टाकून झाली की चमच्याने मध्ये हलवत राहायचं, म्हणजे एकसारखी तळली जाईल। 3 ते 4 मिनिटांनंतर त्यावरचे बबल्स पूर्णपणे कमी झालेले आहे, म्हणजे आपली गुडीशेव एकदम परफेक्ट अशी तळली गेलेली आहे। अशा वेळेस ती प्लेटमध्ये काढून घ्यायची। अशीच मी सर्व गुडीशेव तळून घेते। एकदम कुरकुरीत अशा सर्व गुडीशेव तळून झालेल्या आहे। आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की किती क्रिस्पी अशा तळून झालेल्या आहे। आता आपण पाक करून घेऊ। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ मोजलं त्याच वाटीने तेवढाच गूळ घ्यायचा आहे। गूळ चांगला किसून घेतला की प्रमाण आपल्याला व्यवस्थित घेता येतं। तो गूळ कढईमध्ये टाकून घ्यायचा। आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं। पाणी एकदम थोडं टाकायचं, म्हणजे गूळ आपला खाली लागणार नाही आणि एकदम चांगला असा पाक करून घ्यायचा। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवर गूळ वितळून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यामुळे आपला पाक अजिबात कडक होत नाही आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये मी इथे लाल फूड कलर यूज करत आहे आणि तो कलर त्यामध्ये टाकून घ्यायचा। एकदम चांगला असं मिक्स करून घ्यायचं। सर्व कलर एकदम छान असा मिक्स करून झालेला आहे। पाक एकदम लाल झालेला आहे। आता त्यामध्ये
तळलेली गुडीशेव टाकून घ्यायची आणि चांगलं असं मिक्स करायचं. पाक पूर्णपणे गुडीशेवला लागला गेला पाहिजे. गुडीशेव टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिटानंतर एकदम व्यवस्थित असा पाक गुडीशेवला लागला गेलेला आहे. आता ते एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि कढईत शिल्लक असलेला पाक त्यावर टाकून घ्यायचा. सर्व बाजूने एकदम व्यवस्थित असा मी पाक टाकून घेतलेला आहे आणि एक अर्धा ते पाऊण तासासाठी असंच ठेवायचं. गुडीशेव पूर्णपणे सुकवून घ्यायच्या. 15 ते 20 मिनिटानंतर गुडीशेव चांगली सुकायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. 1 तासानंतर पाक पूर्णपणे सुकलेला आहे. गुडीशेव अशा मोकळ्या करून घ्यायच्या. मोकळ्या करताना अजिबात तुकडा होत नाही. एक गुडीशेव कट करून दाखवते. एकदम छान अशी आपली गुडीशेव तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.